जैन विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं मराठीला वारंवार पडणारे क्वेश्चन जे आहेत ते इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला 100% फायदा होणार. तुमची पोलीस भरतीची एक्झाम असू दे, टीईटीची एक्झाम असू दे, तलाठी भरती असू दे, वनरक्षक असू दे किंवा ज्या एक्झाम मध्ये मराठी आहे, ओके, अशा सर्व एक्झामसाठी तुम्हाला 100% फायदा होणार. आपण इथं 25 क्वेश्चन घेणार आहे बघा. त्याच्यानंतर जे काही मराठीचे टॉपिक आहेत ते आपण इथं सर्व टॉपिक इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. आता बघा, आपण वन बाय वन एक एक क्वेश्चन बघत जाऊया. पहिला क्वेश्चन बघा काय आहे. चंद्रमौळी या सामासिक शब्दाचा समास ओळखा. समास टॉपिकवरचा महत्वाचा पहिला क्वेश्चन आहे बघा. चंद्रमौळी म्हणजेच काय? चंद्र आहे, चंद्र आहे मौळीवर. ज्याच्या तो. चंद्र आहे मौळीवर ज्याच्या तो. ओके, म्हणजेच कोण बघा इथं, कोणाच्या मौळीवर म्हणजे डोक्यावरती चंद्र आहे, तर कोणाच्या डोक्यावरती चंद्र आहे, तर शंकर. ओके, कैलास राणा शिवचंद्र मौळी आपण म्हणतो बघा, हे की नाही सांगा बघा. तर शंकर. आणि कुठला समास आहे, तर हा बहुव्रीही समास आहे. म्हणजे दोन्ही पद गौण आहेत आणि त्याच्यापासून बघा वेगळाच अर्थ निघतोय. म्हणजे देवाचं नाव येते शंकर. आणि त्याच्यानंतर कुठला समास, तर बहुव्रीही समासामधला हा विभक्ती बहुव्रीही समास आहे. कुठला समास आहे बघा? विभक्ती बहुव्रीही समास. आता आपण बघा त्याच्यानंतर समास. टोटल समासाचे प्रकार किती आहेत बघा. समास जर म्हटलं तर समासाचे प्रकार किती आहेत बघा. टोटल 4 समासाचे प्रकार आहेत. पहिला समासाचा प्रकार आहे बघा इथं अव्ययीभाव समास. कुठला समास? अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास. दुसरा समासाचा प्रकार आहे बघा इथं तत्पुरुष समास. कुठला? तत्पुरुष. तत्पुरुष समास हा समासाचा दुसरा प्रकार आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे बघा इथं द्वंद्व समास. कुठला समास इथं? द्वंद्व समास हा समासाचा तिसरा प्रकार आहे. आणि चौथा प्रकार आहे बघा इथं बहुव्रीही समास. कुठला? बहुव्रीही. बहुव्रीही समास हा समासाचा चौथा प्रकार आहे बघा. तर हे समासाचे 4 प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतात. आता प्रत्येक समासामध्ये 2 पदं असतात बघा. किती पदं असतात? 2 पदं असतात. आता जर आपण अव्ययभाव समास बघायला गेलं, अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद प्रधान असते. पहिलं पद प्रधान असते. दुसरं पद काय असते बघा? गौण असते. प्रधान म्हणजे प्लस करतो आणि गौण म्हणजे काय असतं? करतो मायनस करतो. म्हणजे अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद कसं असणार आहे? प्रधान असणार आहे. दुसरं पद गौण असणार आहे. तत्पुरुष समास जर घेतला, तत्पुरुष समासामध्ये पहिलं पद गौण असते आणि दुसरं पद काय असते बघा? ह्याच्यामध्ये महत्वाचं असते. दुसरं पद कसं असते? महत्वाचं म्हणजे प्रधान असते. त्याच्यानंतर द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये काय विषय आहे? तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद कशी असतात बघा इथं महत्वाचे आपल्याला इथं बघायला मिळतात. जसं की आई वडील, ओके, पाप पुण्य, हे का दोन्ही पद महत्वाचे असतात. आणि त्याच्यानंतर बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये काय विषय असतो? तर दोन्ही पद कशी असतात बघा? गौण असतात. आणि ह्याच्यानंतर वेगळाच अर्थ येतोय. आताच आपण बघितलं बघा. चंद्र आहे मौळीवर ज्याच्या तो. म्हणजेच कोण? शंकर. दोन्ही पद कशी आहेत बघा? गौण आहे. आणि बहुव्रीही समास. तर समासाचे प्रकार किती आहेत बघा? 4 प्रकार आहेत. तर प्रधान पद कुठला आहे? गौण पद कुठला आहे? ह्याच्यावर समासाचे प्रकार ठरतात आपल्याला इथं बघायला मिळते बघा. समासाचे प्रकार किती आहेत? 4. आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला इथं बघायला मिळते. पैसा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? पैसा. पैसा हा जो शब्द आला तो पेसावरून आलाय. आणि पैसा शब्द कुठून आलाय बघा? हा फारसी भाषेतून मराठीत आलाय. ओके, कुठल्या भाषेतून आलाय? फारसी भाषेतून. ओके, मराठी लोकांचा व्यवहार व्हायचा पोर्तुगीज लोकांशी, फारसी लोकांशी, अरबी लोकांशी. तर भरपूर असे शब्द आहेत ते काय आले बघा? त्या लोकांच्यातून किंवा त्या भाषेतून मराठीमध्ये आल्यात. तर पैसा हा जो काही शब्द आहे तो फारसी भाषेतून आलेला आपल्याला तर बघायला मिळते. राईट. त्यानंतर पुढचा बघा. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. चुलीवर चवळी शिजत होती. काय म्हणते बघा? चुलीवर चवळी शिजत होती. ह्याच्यातून वेगळा असा काही अर्थ निघत नाही. इथं फक्त काय होते? काळाचा बोध होते. म्हणजेच काय? होता होती होते. आणि हे कसलं वाक्य आहे बघा? हे स्वार्थी वाक्य आहे. ज्या वाक्यात फक्त काळाचा बोध होते ते कसलं वाक्य असते बघा? स्वार्थी वाक्य असते. ओके, स्वार्थी वाक्यामध्ये काय होते बघा? काळाचा बोध होते फक्त. क्रियापदाचे 4 अर्थ आहेत. ओके, स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. आपण आता त्याच्यामध्ये थोडं डिटेलमध्ये बघूया. ओके, स्वार्थी वाक्य फक्त काळाचा बोध करते. त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य बघा, ह्याच्यामध्ये काय असते बघा? आज्ञा असत्या, आज्ञा, विनंती, आज्ञा असत्या, विनंती, उपदेश, आज्ञा, विनंती, उपदेश किंवा काय असते बघा? प्रार्थना असत्या. कशामध्ये? आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, उपदेश आणि प्रार्थना असत्या. विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य बघा काय असते ह्याच्यामध्ये? विद्यार्थी वाक्यामध्ये जर बघायला गेलं तर महत्वाची इथे इच्छा असते बघा. काय असते बघा? ह्याच्यामध्ये इच्छा असत्या. त्यानंतर काय असते बघा? योग्यता. इच्छा, योग्यता असत्या. त्याच्यानंतर आणि काय असते बघा? कर्तव्य असते. ह्याच्यामध्ये काय असते बघा? कर्तव्य. कर्तव्य. ओके, तर इच्छा, योग्यता, कर्तव्य हे आपल्याला विद्यार्थी वाक्यामध्ये बघायला मिळते. राईट. त्यानंतर संकेतार्थी वाक्य. संकेतार्थी वाक्यामध्ये काय असते बघा? इथं अट असत्या, अट घातलेली असत्या. आणि बऱ्यापैकी आपल्याला इथं जर तर काय दिसतं इथं? जर तर किंवा जरी तरी. जरी तरी असं जर वाक्य आलं तर सरळ सरळ कसलं असते ते? संकेतार्थी वाक्य असते बघा. परत एकदा, क्रियापदाचे 4 अर्थ आहेत. स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थी आणि संकेतार्थ. स्वार्थी वाक्य कसं करते? काळाचा बोध करून देते.
त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य आज्ञा विनंती उपदेश प्रार्थना असते बघायला मिळत्या. विद्यार्थी वाक्य इच्छा योग्यता कर्तव्य दाखवते आपल्याला. त्याच्यानंतर संकेतार्थी वाक्य काय दाखवते, अट दाखवते. जर तर जरी तरी आलं तर ते कसलं वाक्य असते, तुमचं संकेतार्थी वाक्य असते बघा. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, असावा सुंदर स्वप्नातील बंगला, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ह्या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे, असावा सुंदर स्वप्नातील बंगला. ओके, आणि हे काय बघा इथं, हे आपल्याला इच्छा बघायला मिळत्या आणि इच्छा आहे. असावा सुंदर काय, स्वप्नातील बंगला ही इच्छा आहे आणि इच्छा म्हणलं तर हे कसलं वाक्य असते बघा, हे वाक्य असते विद्यार्थी वाक्य असते. ओके, आणि ओळखायचं कसं बघा, ह्या वाक्यात क्रियापद कुठला आहे, असावा सुंदर स्वप्नातील बंगला. इथं काय बघा, असावा ही क्रियापद आहे आणि विद्यार्थी वाक्याच्या क्रियापदाला काय असते बघा, वाविवे प्रत्यय असतोय. कसला प्रत्यय असतोय, वा वि वे. क्रियापदाला वाविवे प्रत्यय जर असला तर 100% वाक्य कसलं असते, विद्यार्थी वाक्य आपल्याला तिथं बघायला मिळते बघा. प्लस त्याच्यामध्ये इथे इच्छा आहे. ओके, असावा सुंदर स्वप्नातील बंगला 100% कसलं वाक्य, हे विद्यार्थी वाक्य आपल्याला बघायला मिळते. आता पुढचा क्वेश्चन आहे. ओके, सूर्य डोंगराआड गेला, या वाक्यातील अधोरेखित शब्द वाक्यात कोणते काम करतो. आता इथं अधोरेखित बघा, इथं अधोरेखित करायचं राहिले तर सूर्य डोंगराआड गेला आणि डोंगराआड ह्या शब्दाला अधोरेखित केले आणि हा काय दाखवते, वाक्यातला काय आहे ते आपल्याला इथं बघायचं बघा. ओके, डोंगराआड हे काय बघा, स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. कुठलं क्रियाविशेषण आहे, स्थळ दाखवते ना, स्थलवाचक क्रियाविशेषण. स्थलवाचक क्रियाविशेषण आणि स्थलवाचक क्रियाविशेषण जे असते ते काय करते बघा नेहमी, तर ते काय करते, आधारपूरकाचं काम करते नेहमी. काय असते हे, आधारपूरक. ओके, जर ज्या वाक्यामध्ये असं आता आपण बघितलं की काय केले बघा, इथं डोंगराआड, ओके, स्थळ दाखवते आणि स्थलवाचक क्रियाविशेषण जर आलं तर ते काय करते, कुठे गेला, कुठे गेला तर डोंगराआड गेला, म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. ते काय करते, नेहमी आधारपूरकाचं काम करते, आपल्याला तिथे बघायला मिळते. राईट, आता पुढचं नेक्स्ट, आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. पुढचा क्वेश्चन आहे, आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. या वाक्यातील उभयनव्य अवयवाचा प्रकार ओळखा. उभयनव्य अवयवाचा काय करायचा, आपल्याला इथं प्रकार ओळखायचा बघा. शरीर सुदृढ व्हावे हा काय बघा, त्या माणसाचा उद्देश आहे आणि त्यासाठी काय करतोय, ते योगासनं करतोय. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते कसलं वाक्य आहे बघा, उद्देशबोधक वाक्य. कसलं वाक्य हे, उद्देशबोधक वाक्य. आता बघा, जर आपण बघायला गेलं, उभयनव्य अवयव, उभयनवी अवयव, उभयनवी अव्यय. उभयनवी अवयवाचे प्रकार किती विचारलं तर 2 प्रकार आहेत. उभयनवी अवयवाचे प्रकार किती, 2 प्रकार. पहिला प्रकार आहे बघा, त्याच्यामध्ये प्रधानत्व सूचक, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. त्याच्यानंतर 2 नंबरचा बघा, गौणत्व सूचक. काय म्हणते, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. ओके, आता हे जर परत 4 प्रकार आहेत. प्रधानत्व सूचक 4 प्रकार आहेत बघा, कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये. पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये समुच्चय बोधक, समुच्चय बोधक, समुच्चय बोधक उभयान्वयी अवयव. त्यानंतर बघा विकल्प बोधक, समुच्चय नंतर विकल्प बोधक. त्यानंतर बघा त्याच्यानंतर 3 नंबर न्यूनत्व बोधक, न्यूनत्व, न्यूनत्व बोधक उभयान्वयी अवयव. आणि नंबर 4 परिणाम बोधक, परिणाम बोधक उभयान्वयी अवयव. राईट, हे तुमचं प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवाचे 4 प्रकार बघायला मिळतात. त्यानंतर गौणत्व सूचकचं पण 4 प्रकार आहेत बघा. ओके, हे प्रधानत्व सूचक 4 प्रकार, गौणत्व सूचकचं पण 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये स्वरूप बोधक. काय बघा, स्वरूप बोधक उभयान्वयी अवयव, स्वरूप बोधक उभयान्वयी अवयव. नंबर 2 स्वरूप नंतर बघा तुमचं कारण बोधक, कारण बोधक उभयान्वयी अवयव. नंबर 3 स्वरूप नंतर कारण नंतर उद्देश, उद्देश बोधक उभयान्वयी अवयव. आणि नंबर 4 संकेत, संकेत बोधक उभयान्वयी अवयव. ओके, हे गौणत्व सूचकचं 4 प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतात बघा. तर हे महत्वाचं आहे, उभयान्वयी अवयव टॉपिक अत्यंत महत्वाचं आहे बघा. ओके, तर हे आपण त्याचे प्रकार किती आहेत आणि प्रधान सूचक आणि गौण सूचकचं किती प्रकार आहेत हे आपण डिटेलमध्ये बघितले. ओके, आता पुढचा नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन आहे 7 नंबरचा, खालील वाक्यातील अलंकार ओळखा. इथं आपल्याला अलंकार ओळखायचा बघा. काय अलंकार काय बघा त्याच्यामध्ये, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे म्हणजे काय, आम्ही विष्णुदास कसा आहे, मेनापेक्षा मऊ आहे आणि चिडलो तर कसं आहे, वज्रापेक्षा पण कठीण आहे असं म्हणते बघा. ओके, म्हणजे विष्णुदासांचं वर्णन केले आणि ह्या जे काय उपमेय काय झालंय बघा, ह्याच्यामध्ये उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. कुठला शब्द आलाय बघा इथं, हुनी, हुन,
किंवा पेक्षा जर शब्द आला, उपमेय उपमानापेक्षा जर श्रेष्ठ असेल तर कुठला अलंकार असतो बघा इथं? व्यतिरेक अलंकार आहे बघा. ओके, तुकाराम महाराज म्हणतात मऊ मेनाहुनी आम्ही विष्णू जास्त कठीण वज्रास भेदू व्हायचे. म्हणजे विष्णू दासांचं वर्णन करताना काय म्हणतात? आम्ही विष्णूदास कसं आहे, मेण्यापेक्षा पण मऊ आहे, आणि चिडलो तर कसं आहे बघा, वज्रापेक्षा पण कठीण आहे बघा. ओके, तर हे जे काय वर्णन आहे, पेक्षा हुनी शब्द आलाय आणि उपमेय हे उपमानापेक्षा पण श्रेष्ठ दाखवलंय, तर कुठला अलंकार होते बघा? व्यतिरेक अलंकार होते. ओके, महत्वाचा एक्झाम्पल आहे. नेक्स्ट पुढचा आता क्वेश्चन आहे बघा, 8वा नंबरचा क्वेश्चन आहे, पानिपतावर 1,15,00,000 बांगडी फुटली. इथं फुटली करा. पानिपतावरती 1,15,00,000 बांगडी फुटली. अधोरेखित शब्दांची लक्षणा ओळखा. ओके, अधोरेखित शब्दांची काय करायचं? लक्षणा. तर बांगडी फुटली म्हणजे 1,15,00,000 लोकांचं काय झालं इथं? मृत्यू झाला. 1,15,00,000 स्त्रियांना काय झालं? वैधव्य प्राप्त झालं. तर हे जे काय लक्षणा शक्तीचं एक्झाम्पल आहे, तर कुठली लक्षणा शक्ती आहे बघा? उपादान शुद्धा लक्षणा. उपादान शुद्धा लक्षणा. ओके, आता आपण थोडं डिटेलमध्ये बघूया की शब्दांच्या शक्ती. शब्दांच्या शक्ती किती आहेत? तर शब्दांची शक्ती किती आहेत बघा? 3 आहेत. शब्दांची शक्ती किती आहेत बघा? 3 आहेत. पहिली शक्ती आहे तुमची अभिधा. दुसरी शक्ती आहे बघा व्यंजना. अभिधा, दुसरी शक्ती आहे तुमची व्यंजना, आणि तिसरी शक्ती आहे बघा इथे लक्षणा. अभिधा, व्यंजना आणि तिसरी शक्ती तुमची लक्षणा. ओके, शब्दांची किती शक्ती? 3 शक्ती आहेत. अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. अभिधाचा जो काही अर्थ असतोय तो असतोय वाच्यार्थ. काय असतोय बघा इथं? वाच्यार्थ. व्यंजना शक्तीचा जो काही अर्थ असतोय तो असतोय व्यंग्यार्थ. काय असतोय? व्यंग्यार्थ किंवा ध्वन्यर्थ. व्यंग्यार्थ किंवा काय म्हणतो आपण त्याला? ध्वन्यर्थ. आणि लक्षणा शक्तीचा जो काय अर्थ असतोय, ओके, लक्षार्थ. काय असतोय? लक्षार्थ. तर हे अर्थ वगैरे लक्षात ठेवा, हे तुम्हाला विचारू शकतात बघा. ओके, तर शब्दांची शक्ती 3 आहेत, अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. राईट. अभिधा शक्ती म्हणजे कसं? सिंपल एखादं वाक्य असते. ओके, काळाचा वगैरे बोध होत असेल तर ते अभिधा शक्तीचं वाक्य असते. मला वाघ दिसतो, अभिधा शक्तीचं वाक्य. व्यंजनामध्ये डबल मिनिंग असते बघा. समाजात वापरणारे असे साप ठेचून काढले पाहिजेत. साप ठेचून काढले पाहिजेत म्हणजेच दृष्ट प्रवृत्तीचे लोकांनी ठेचून काढलं पाहिजे, असा अर्थ असते. 2 अर्थ असतात ह्याच्यामध्ये. आणि लक्षणा म्हणजे मूळ अर्थाला बाधाने वेगळा अर्थ. आमच्या घरावरून हत्ती गेला. ओके, घरावरून हत्ती जातोय का? नाही, पण इथं लक्षणा शक्तीचं ते उदाहरण आपल्याला इथं बघायला मिळते. आता पुढचा क्वेश्चन महत्वाचा, खालील वाक्यातील रस ओळखा. उपास मज लागला सखेबाई, उपास मज लागला. ओके, तर हे वाक्य दिले आणि ह्यातला आपल्याला रस ओळखायचा आहे. तर ह्यातला जो काही रस आहे तो कुठला रस आहे बघा? हास्य रस आहे. कुठला रस आहे बघा? हास्य रस. उपास मज लागला सखेबाई, उपास मज लागला. ओके, हा जे काही रस आहे तो कुठला रस आहे? हास्य रस आहे. तर मराठीमध्ये 9 रस आहेत बघा. मराठीमध्ये एकूण रस किती आहेत बघा? टोटल 9 रस आहेत. तर आपण ते 9 रस कुठले कुठले बघा. पहिला रस आहे तुमचा शृंगार रस. पहिला रस कुठला आहे तुमचा? शृंगार रस. 2 नंबरला बघा कुठला रस आहे तुमचा इथं? वीर रस. कुठला रस आहे? वीर रस. नंबर 3चा रस आहे तुमचा इथं काय म्हणूया आपण त्याच्यामध्ये? करुण रस. कुठला रस आहे? करुण रस. नंबर 4 हास्यरस. नंबर 5 रौद्र रस. कुठला रस आहे बघा तुमचा इथं? नंबर 5 रौद्र रस. त्याच्यानंतर नंबर 6 बघा भयानक रस. नंबर 7 विभत्स. कुठला रस? विभत्स रस. नंबर 8 बघा तुमचा इथं विभत्स झालं. त्याच्यानंतर अद्भुत रस. आणि नंबर 9 आहे बघा तुमचा शांत रस. कुठला रस? शांत रस. तर हे मराठीमधले बघा 9 रस आपल्याला इथं बघायला मिळतात. अत्यंत महत्वाचे आहेत 9 रस. 9 रस पाठ करा, ह्याच्यावरती एक्झाम्पल वगैरे तुम्हाला अत्यंत महत्वाचे बघायला मिळतात. राईट. आता पुढचा नेक्स्ट, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. इथं आपल्याला काय करायचं? अशुद्ध शब्द आपल्याला इथं ओळखायचा आहे बघा. कठीण, विहीर, बहीण आणि जमीन. आता बाकी शब्द सगळे बरोबर आहेत. इथं बहीण शब्द जो आहे तो इथं अशुद्ध शब्द आपल्याला बघायला मिळतोय. बहीणला काय पाहिजे बघा? इथं दुसरी वेलांटी पाहिजे होती. तर हा अशुद्ध शब्द आपल्याला बघायला मिळते, पर्याय क्रमांक 3 वाला. आता पुढे नेक्स्ट 11 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी अयोग्य शब्द ओळखा. ओके, अयोग्य शब्द आपल्याला इथं ओळखायचा आहे. अनुसया, गृहपाठ, उज्ज्वल आणि सहाय्यक. ह्याच्यातला जो काय अयोग्य शब्द आहे तो कुठला आहे बघा? इथं अनुसूया नाही, काय? अनुसूया शब्द काय आहे बघा इथं? अनुसूया असा शब्द आहे. तर हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं. बाकीचं सगळं तुमचं गृहपाठ, उज्ज्वल, सहाय्यक हे शब्द सगळे बरोबर आहेत बघा. ओके, तर ह्यातला अयोग्य शब्द कुठला? अनुसूया.
आता पुढचं नेक्स्ट, विरागी या शब्दाचा समास ओळखा. परत एकदा आपल्याला इथं समास ओळखायचा बघा. आपण समासाचे आताच बघितलं की 4 प्रकार आहेत. तर बहुव्रीही समासामध्ये आपल्याला विचारले विरागी या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर हा जो काही समास आहे तो कुठला समास आहे बघा इथं, प्रादी बहुव्रीही समास. प्रादी बहुव्रीही समास. तर ओळखायचा कसा, ह्याच्यामध्ये असते प्र, परा, त्यानंतर सु, त्यानंतर वि. ओके, सुरुवातीला असं जर उपसर्ग जर असतील तर 100% कुठला समास असते बघा, प्रादी बहुव्रीही समास. इथं आता वि आले, विरागी. ओके, विरागी आले, त्यामुळे कुठला समास आहे, प्रादी बहुव्रीही समास आहे बघा. पर्याय क्रमांक 4 हे आपला आन्सर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे बघा. पुढचा क्वेश्चन अत्यंत महत्वाचा आहे. काय क्वेश्चन आहे बघा, मी त्याला मुंबईस धाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आपल्याला काय करायचं आहे इथं बघा, प्रयोग ओळखायचा आहे. आता आपण बघूया ह्याच्यामध्ये. आता इथं प्रयोग असा सिंपल नाही, पण ह्याच्यामध्ये 2-2 प्रयोगाचं कॉम्बिनेशन आहे. आता ते कसं सॉल्व्ह करायचं आपण बघूया ह्याच्यामध्ये. मी त्याला मुंबईस धाडले. आता काय करायचं, कोण काय कोणाला प्रश्न विचारायचा. कोण काय कोणाला, कोण काय कोणाला. कोणचं उत्तर जे असते ते काय असते बघा, इथं कर्ता असते. आणि काय आणि कोणालाचं उत्तर काय असते बघा, कर्म असते. आणि हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. ओके, आता मी त्याला मुंबईत धाडले. धाडणारा कोण, धाडणारा कोण, मी जो आहे तो वाक्याचं काय बघा इथं कर्ता. आणि कर्त्याला प्रत्यय आहे का, कर्त्याला काय नाही, प्रत्यय नाही. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कसलं वाक्य बघा, हे पहिलं कर्तरी. कुठला प्रयोग आहे बघा, कर्तरी प्रयोग आहे, कारण कर्त्याला प्रत्यय नाही. त्यानंतर बघा, आता आपण काय करूया, इथं नाव टाकूया. इथं काय करूया, नाव टाकूया. राजूने त्याला मुंबईत झाडले. राजूने त्याला मुंबईत झाडले. आता आपण चेक करूया, धाडणारा कोण, राजू. धाडणारा कोण, राजू. कोणचं उत्तर कर्ता असते. आता कर्त्याला प्रत्यय आहे का, आता कर्त्याला प्रत्यय आहे. ओके, दुसरा क्वेश्चन विचारूया, काय धाडले. काय धाडलेचं उत्तर येत नाही. कोणाला धाडले, कोणाला धाडले, त्याला. त्याला हे काय बघा, वाक्यातलं कर्म आहे. म्हणजेच कर्त्याला पण प्रत्यय आणि कर्माला पण प्रत्यय. म्हणजेच कुठला प्रयोग आहे बघा, कुठला प्रयोग आहे, हा भावे प्रयोग आहे. कुठला प्रयोग आहे, भावे. आणि दोन्हींचं कॉम्बिनेशन, कर्तरी आणि भावे प्रयोगाचं दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे कुठला प्रयोग आहे, कर्तृ भाव प्रयोग. कुठला प्रयोग आहे बघा, कर्तृ भाव प्रयोग. अत्यंत महत्वाचा आहे, आयएमपी क्वेश्चन आहे. तर हे क्वेश्चन, हे क्वेश्चन तुम्हाला इथे विचारतील बघा. तर हे त्याचं उत्तर तुमचं बरोबर चाललं पाहिजे, राईट. आता पुढचा क्वेश्चन. आता विद्यार्थी मित्रांनो 14वा क्वेश्चन आहे, अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा, ने, शी, नि प्रत्ययाची विभक्ती ओळखा. आता काय करायचं आपल्याला, विभक्ती ओळखायची. तुम्हाला माहिती आहे, ने, शी, नि, शी म्हणजे कुठला प्रत्यय बघा इथं, तृतीय. कुठली विभक्ती आहे, तृतीय विभक्ती. आपण प्रत्येकाचं बघत जाऊया आता बघा. विभक्तीचे प्रत्यय तोंडपाठ पाहिजे तुम्हाला बघा, महत्वाचं आहे. त्याच्यावरती 100% क्वेश्चन आपल्याला इथं बघायला मिळते. पंचमीचं काय काय प्रत्यय बघा, ऊन, हून. काय बघायचं, ऊन, हून हे पंचमीचं आहेत. द्वितीय बघा, द्वितीयाचं काय प्रत्यय बघा, स लाते, स लानाते. स लाते, स लाते, स ला नाते, स ला नाते, स लाते, स ला नाते. त्यानंतर सप्तमी. सप्तमीचं काय प्रत्यय बघा, सप्तमीचं आहे बघा, तई आ, तई आ. हे कोणाचं प्रत्यय आपल्याला बघायला मिळतं बघा, सप्तमीचं प्रत्यय. आता विभक्तीचं कारकर्ता पण आहेत बघा. ओके, विभक्तीचे कारकर्ता हे पण आपल्याला माहिती पाहिजेत. ह्याच्यावरती पण क्वेश्चन येतो की विभक्तीचे कारकर्ता. आता कधी कधी क्वेश्चन विचारतो विभक्तीचे कारकर्ता किती आहेत, तर विभक्तीचे कारकर्ता 6 आहेत बघा. ओके, विभक्ती 8 आहेत पण त्याचे कारकर्ता किती आहेत, फक्त 6. तर बघा, पहिलं प्रथमा. प्रथमेचा कारकर्ता कोणता आहे बघा, प्रथमेचा कारकर्ता आहे कर्ता. प्रथमेचा कारकर्ता आहे कर्ता. त्यानंतर द्वितीया. द्वितीयचा कारकर्ता बघा कुठला आहे, तर कर्म. द्वितीयचा कारकर्ता आहे कर्म. त्यानंतर तृतीया. तृतीयचा कारकर्ता कुठला आहे बघा इथं, करण. करण म्हणजे साधन. त्यानंतर चतुर्थी. चतुर्थीचा कारकर्ता काय बघा, संप्रदान. काय कारकर्ता इथं, चतुर्थीचा संप्रदान. त्यानंतर बघा पुढचं पंचमी. पंचमीचा कारकर्ता काय बघा इथं, अपादान. पंचमीचा कारकर्ता काय बघा, अपादान आहे. त्याच्यानंतर बघा षष्टी. षष्टीचा कारकर्ता आहे का, षष्टीला कारकर्ता नाही. ओके, षष्टीला कारकर्ता नाही. संबंध हा त्याचा उपपदार्थ आहे बघा. षष्टीचा कारकर्ता अजिबात नाही. ओके, हे कारकर्ता नाही. ओके, संबंध हा काय त्याचा उपपदार्थ, हे कारकर्ता मध्ये येत नाही, उपपदार्थ. त्यानंतर नेक्स्ट सप्तमी. सप्तमीचा कारकर्ता काय बघा, अधिकरण.
अधिकरण म्हणजे काय, स्थळ आणि वेळ दाखवते. अधिकरण हा सप्तमीचा कारकर्ता आहे बघा, अधिकरण. आणि शेवटी बघा, शेवटी संबोधन. आता शेवटी बघा त्याच्यानंतर संबोधन, आणि संबोधनला पण कारकर्ता नाही. ओके, संबोधनला कारकर्ता आहे का, नाही. ओके, तर बघा 6 विभक्त्यांनाच फक्त कारकर्ता आहे. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टीला कारकर्ता नाही. आणि कशाला कारकर्ता नाही बघा, शेवटला संबोधनाला कारकर्ता नाही. फक्त 6 ह्यालाच कारकर्ता आहे विभक्त्यांना. म्हणून विभक्तीचे कारकर्ते किती, तर 6 विभक्तीचे कारकर्ते आपल्याला तर बघायला मिळतात. अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो 15वा क्वेश्चन आहे. 15वा क्वेश्चन पण अत्यंत महत्वाचा आहे. विनंती अर्ज ऐसे जे अवयव प्रकार ओळखा. ओके, उभयन्वय अवयवाचा आपल्याला काय करायचं आहे, इथं प्रकार ओळखायचा आहे. आपण मगाशीच बघितलं बघा, उभयन्वय अवयव. आता ह्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. विनंती अर्ज ऐसे जे असं आपण लिहितो, त्याच्यानंतर आपण पत्र वगैरे लिहायला चालू करतोय बघा. म्हणजे आपण काय करतो, एवढं लिहून परत काय करतोय, वाक्य उलगडायला चालू करतोय. आणि वाक्य उलगडतंय म्हणजे काय करतोय आपण, हे कशामध्ये येणार बघा, स्वरूपबोधक उभयन्वय अवयव. कसं आहे बघा, स्वरूपबोधक उभयन्वय अवयव. जसं की 5 रुपये किंवा 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. काय करतं, 1 रुपयाचा अर्थ 100 पैसे उलगडतात. सेम तीच कन्सेप्ट आपण इथं बघतोय बघा. ओके, कुठलं वाक्य आहे, स्वरूपबोधक उभयन्वय अवयवाचा प्रकार आहे. आता पुढचं, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. परमेश्वर सर्वत्र आहे. परमेश्वर सर्वत्र आहे, ह्याच्यामध्ये आहे हे क्रियापद आहे बघा. ओके, आणि हा जो क्रियापदाचा प्रकार आहे तो कुठला क्रियापदाचा प्रकार आहे बघा, अनियमित क्रियापद. कुठली क्रियापद, अनियमित क्रियापद. कारण ह्याचं तुम्ही धातू सांगू शकत नाही बघा. ओके, आहेचा धातू तुम्ही सांगू शकताय का, आहे धातू सांगू शकताय का, नाही. आहे, नाही, नको, नाही, न लगे. तर अशी जी क्रियापद आहेत ह्याचा तुम्ही धातू सांगू शकत नाही. आणि ज्याचा धातू सांगू शकत नाही ते कशामध्ये येते बघा, अनियमित क्रियापदामध्ये येते. कुठल्या क्रियापदामध्ये येते, अनियमित क्रियापद. लक्षात ठेवा, ज्याचा धातू सांगू शकत नाही ते अनियमित क्रियापद. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे बघा. पुढचा क्वेश्चन काय म्हणते बघा, 17 नंबरचा क्वेश्चन आहे. 8वी अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. 8वी अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखायचा बघा. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी. म्हणजेच कुठलं विशेषण आहे बघा, हे क्रमवाचक, क्रमानं 8वी आहे की नाही सांगा बघा. क्रमवाचक संख्या विशेषणाचा प्रकार आपल्याला इथे बघायला मिळते. आता बघा आपण ह्याच्यामध्ये जर थोडं डिटेलमध्ये गेलो, विशेषण, विशेषणाचे मुख्य प्रकार किती आहेत, तर विशेषणाचे मुख्य प्रकार 3 आहेत बघा. ओके, कोणतं कोणतं आहे बघा आपण त्याच्यामध्ये. गुण विशेषण, पहिलं कुठलं आहे बघा, गुण विशेषण. गुण विशेषण. नंबर 2 संख्या विशेषण. गुण विशेषण, संख्या विशेषण. आणि नंबर 3 आहे बघा सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण. गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. परत संख्या विशेषणाचं बघा किती प्रकार पडतात. संख्या विशेषणाचं परत 5 प्रकार पडतात बघा. संख्या विशेषणाचे किती प्रकार आहेत, परत 5 प्रकार. त्याच्यामध्ये गणना, गणनावाचक, त्यानंतर क्रमवाचक, आवृत्ती, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकत्व, पृथकत्ववाचक संख्या विशेषण. आणि त्याच्यानंतर बघा तुमचं अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित संख्या विशेषण. गणना, क्रम, आवृत्ती, पृथकत्व, अनिश्चित, हे कशाचं, संख्या विशेषणाचं 5 प्रकार आहेत. परत गणनावाचक हे जर परत 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये बघा गणना, मोजणी, मोजणी. ओके, त्यामध्ये पूर्णांक 2 नंबर, अपूर्णांक, अपूर्णांक. आणि नंबर 3 साकल्यवाचक. पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्यवाचक. ओके, हे काय बघा गणनावाचकचा 3 प्रकार. ओके, विशेषणाचा प्रकार किती, 3. गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. परत संख्या विशेषणाचा परत 5 प्रकार. गणना, क्रम, आवृत्ती, पृथकत्व, अनिश्चित. आणि परत गणनावाचक 3 प्रकार, पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्यवाचक. तर हे प्रकार लक्षात ठेवा, तुम्हाला अत्यंत महत्वाचं. ह्याच्या आकड्यांच्या वरती वगैरे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतील. राईट. आता विद्यार्थी मित्रांनो 18वा क्वेश्चन आहे बघा. 18वा क्वेश्चन पण महत्वाचा आपल्याला बघायला मिळते. पुढील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. काय करायचं, सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. मी स्वतः त्याला पाहिले. स्वतः, मी स्वतः त्याला पाहिले. आणि स्वतःचे काय सर्वनाम आहे, हे कोणतं सर्वनाम आहे बघा इथं, आत्मवाचक सर्वनाम. कोणतं सर्वनाम आहे, कोणतं सर्वनाम आहे, आत्मवाचक. ओके, आत्मवाचक ओळखायचं कसं, स्वतः किंवा आपण असते आणि त्याच्या आधी सर्वनाम किंवा नाम असते. त्याच्या आधी सर्वनाम किंवा नाम जर असेल तर ते कुठलं असतं तुमचं, आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक मध्ये काय काय असते बघा, ह्याच्यामध्ये येते आपण,
आपण आणि स्वतः असे शब्द येतात. आणि असं जर सर्वनाम असेल तर ते आत्मवाचक असते, त्याला स्वतःवाचक सर्वनाम पण असं म्हणतात. ओके, आता बघा आपण हे थोडं बघूया. सर्वनामाचे प्रकार किती आहेत. सर्वनाम नावाऐवजी येते, रामाची सावली असते असं म्हणतात बघा, त्याला प्रतिनाम पण म्हणतात बघा. ओके, आणि सर्वनामाचा प्रकार किती बघा, टोटल 6 सर्वनामाचा प्रकार आहेत. पहिला प्रकार बघा ह्याच्यामध्ये कुठला आहे, पुरुषवाचक सर्वनाम. कुठला सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे बघा, दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. नंबर 3 बघा, संबंधी सर्वनाम. कुठलं सर्वनाम, संबंधी, जो तो, संबंधी सर्वनाम. दर्शक हा ही हे तो ती ते दर्शक सर्वनाम. त्यानंतर नंबर 4 बघा, प्रश्नार्थक सर्वनाम. कुठलं सर्वनाम, प्रश्नार्थक, कोण काय कोणाला. ओके, शेवटी प्रश्न वगैरे असते. त्यानंतर बघा, अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित किंवा त्याला आपण म्हणतो सामान्य सर्वनाम. अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम. आणि नंबर 6 कुठलं, आताच आपण बघितलं, आत्मवाचक सर्वनाम. कुठलं, आत्मवाचक सर्वनाम. तर सर्वनामाचं हे प्रकार आहेत. आत्मवाचक मध्ये काय येते बघा, आपण आणि स्वतः असं येते बघा. ओके, तर हे सर्वनामाचे 6 प्रकार लक्षात ठेवा, तुम्हाला महत्वाचं आहे. तर ह्याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतोय. सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी येते किंवा त्याला प्रतिनाम पण असं म्हणते बघा. ओके, आणि त्याचे 6 प्रकार महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. आता पुढचा क्वेश्चन आहे त्याच्यानंतर, सन्मती या संधीचा योग्य विग्रह ओळखा. सन्मती हे का नाही सांगा बघा. इथं जोड बसलाय बघा, सन्मती. मग तिचं काय होणार बघा, सत अधिक मती. सत अधिक मती व्यंजन संधीचा हा प्रकार आहे. आता संधी टॉपिक मध्ये जर गेलो आपण, संधीचे एकूण प्रकार किती आहेत बघा. संधीचे प्रकार 3 आहेत. किती प्रकार आहेत संधीचे, 3 प्रकार आहेत. पहिला संधीचा प्रकार आहे बघा, स्वर संधी. कुठली संधी, स्वर संधी. हा संधीचा पहिला प्रकार आहे. प्रकार नंबर 2 आहे बघा इथं, व्यंजन संधी. कुठली संधी बघा इथं, व्यंजन संधी. हा संधीचा दुसरा प्रकार आहे. आणि प्रकार 3 आहे बघा तुमचा, विसर्ग संधी. कुठली संधी बघा, विसर्ग संधी. हा संधीचा तुम्हाला 3रा प्रकार बघायला मिळते. आता स्वर संधी ओळखायची कशी, तर स्वर संधीमध्ये कसं असते बघा, स्वर प्लस स्वर जर असतील तर ती कुठली संधी असते बघा इथं, स्वर संधी असते. व्यंजन संधीमध्ये काय असते, व्यंजन प्लस स्वर किंवा काय असते बघा इथं, व्यंजन प्लस व्यंजन जर असेल किंवा व्यंजन प्लस स्वर जर असेल, ती कुठली संधी असत्या, व्यंजन संधी असत्या. आणि इथं कुठली, विसर्ग संधी कशी बघा, विसर्ग प्लस स्वर किंवा विसर्ग प्लस व्यंजन असं जर असेल, विसर्ग प्लस व्यंजन, तर ती कुठली संधी असते बघा तुमची इथं, विसर्ग संधी असते. राईट. आता इथं जर आपण बघायला गेलं तर इथं काय बघा, इथं त आलंय आणि इथं म आलंय. व्यंजन प्लस व्यंजन आहे म्हणजे कुठली संधी, ही व्यंजन संधी. ओके, तर हे आपल्याला इथं बघायला मिळते बघा. राईट. आता पुढचं, आता त्याच्यानंतर बघा, व या व्यंजनाचे उच्चारस्थान ओळखा. आता वर्णांचे उच्चारस्थान ह्या टॉपिकवरचा हा क्वेश्चन आहे. व, आता वचं उच्चारस्थान कसं आहे बघा, वच जेव्हा आपण उच्चार करतो, व म्हणते. ओके, दात आहे काय कुठं लागते बघा, ओठावरती लागते, म्हणजे दाताने ओठाचा वापर होतोय. म्हणजेच कुठला आहे बघा, हे दंत्योष्टी. कुठला वर्ण आहे हा, दंत्योष्टी वर्ण आहे बघा. राईट. त्यानंतर बघा इथं कंठ्योष्टी वर्ण आपण बघूया. कंठ आणि ओठ यातून बाहेर पडणाऱ्याला काय म्हणायचं, कंठ्योष्टी वर्ण. आता ह्याच्यामध्ये काय येते बघा, कंठ आणि ओठातून बाहेर येतं ओ आणि काय येते बघा इथं, आऊ. ओ आणि आऊ हे कुठलेच बघा, कंठ्योष्टी वर्ण आहेत. कारण काय, ह्याची जर फोड केली ओची तर अ प्लस ओ येते. अ कशातून बाहेर पडते, कंठातून बाहेर पडते. आणि ओ कशातून बाहेर पडते, ओठातून. कंठ्योष्टी, ओ आणि आऊ. आणि ह्याच्यामध्ये कुठला येते बघा तुमचं, ऑ हे दोघांच्या मध्ये होते, त्याला आपण कशामध्ये टाकूया, आपण कंठ्योष्टीमध्ये टाकूया. त्यानंतर कंठ तालव्य, कंठ आणि तालूचा कॉम्बिनेशन कंठ तालव्य. तर ह्याच्यामध्ये काय येते बघा इथं, ए आणि काय येते, आई. ए आणि आई. एची जर फोड केली तर अ प्लस काय येते बघा इथं, ई येते. अ प्लस ई, छोटे येईल किंवा मोठे येईल बघा. ओके, तर अ कशातून येते, कंठातून. आणि ई कशातून येते बघा, टालूतून. कंठ तालव्य. ए आई येते, त्यामुळे इथं ऍ आलं पाहिजे. ऍ पण काय आहे तुमचं, कंठ तालव्य बघा. ओके, ओष्टी वर्ण कुठला आहेत, ओष्टी ओठातून बाहेर येणारे, प फ ब भ म. हाय का नाही सांगा, प फ ब भ म हे ओष्टी वर्ण आहेत. म्हणजेच काय, प फ ब भ आणि म, म्हणजेच प वर्ग सगळा. काय म्हणूया आपण ह्याला, प वर्ग म्हणूया, प वर्ग. आणि त्याच्यानंतर बघा काय येते, उ
आणि ऊ, छोटं ऊ आणि मोठं ऊ ऊ असं होते बघा. तोंड असं चंबू सारखं होतं, हे काय सांगा बघा. म्हणजेच हे कसले वर्ण आहे, सगळं ओष्ठ्य वर्ण. प वर्ग सगळा ऊ आणि ऊ, ओष्ठ्य वर्ण म्हणूया. राईट, वर्णांची उच्चारताना हा टॉपिकवरचा हा क्वेश्चन होता. आता पुढचा नेक्स्ट बघा, खालीलपैकी समानार्थी नसणारा शब्द ओळखा. समानार्थी नसणारा शब्द, 3 शब्द समानार्थी आहेत आणि 4था शब्द समानार्थी नाही. आता कुठला बघूया. गज, कुंज, हत्ती आणि गजेंद्र. गज, हत्ती, गजेंद्र हे हत्तीसाठी समानार्थी शब्द आहेत. कुंज, कुंज हे काय असते, वेलींचा कुंज असते बघा. ओके, वेलींचा काय असते, कुंज असते. कुंज शब्द वेगळा आहे, तो समानार्थी नाही. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. आता पुढचा नेक्स्ट, अयोग्य वाक्यप्रचार ओळखा. अयोग्य वाक्यप्रचार कोणता आहे ते आपण इथं ओळखायचं आहे. पहिला बघा, हात कापून देणे, लेखी करार करून देणे. हात कापून देणे म्हणजे लेखी करार करून देणे. दुसरा, हातखंडा असणे, हातखंडा असणे, अंगी काम करण्याचे कौशल्य नसणे. तिसरा बघा, हात चोळीत बसणे म्हणजेच काय, संधी निघून गेल्याने चरपडत बसणे. आणि नंबर 4, हात टाकणे म्हणजे मारणे. यातलं चुकीचं कुठलं आहे बघा, हातखंडा असणे. हातखंडा असणे म्हणजे अंगी काम करण्याचं काय असतं, चांगलं कौशल्य असणे असं म्हणते. हातखंडा आहे म्हणते माझं त्या कामामध्ये, पण इथं काय म्हणले, अंगी काम करण्याचे कौशल्य नसणे म्हणलाय. त्यामुळे इथं विचारले तुम्ही अयोग्य वाक्यप्रचार कोणता, तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. आता पुढचं, आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे बघा. पुढचा क्वेश्चन पण महत्वाचा आहे. मशाल धरणारा नोकर यासाठीचा योग्य शब्द ओळखा. मशाल धरणारा नोकर, पर्याय क्रमांक 1 मल्लीनाथी, मदारी, माहूत आणि मशालजी. ओके, इथं मल्लीनाथी करा, मल्लीनाथी. आता मशाल धरणारा जो असतो त्याला काय म्हणतो आपण इथं, एकदम सिंपल आहे, मशालजी. मशालजी म्हणजे मशाल धरणारा. आता मल्लीनाथी म्हणजे काय बघा, मल्लीनाथी म्हणजे एखाद्यावरती खोचक टीका करणे. टीका करणे, एखाद्यावरती टीका करणे म्हणजे मल्लीनाथी. राईट. आता पुढचं बघा, मदारी. मदारी म्हणजे कोण, माकडाचा खेळ करणारा. माकडाचा खेळ करणारा. माकडाचा खेळ करणारा जो कोणी असतोय त्याला म्हणतो आपण इथं मदारी. राईट. त्यानंतर पुढचं बघा, माहूत. माहूत म्हणजे कोण, हत्ती हाकणारा जो असतोय, हत्ती हाकणारा. हत्ती हाकणारा जो काही माणूस आहे त्याला म्हणतो आपण माहूत. तर हे जे काही शब्द आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजेत बघा, सारखं विचारतात. आता पुढचा क्वेश्चन आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. आता इथं गटात न बसणारा शब्द ओळखायचा आपल्याला. इथं नदी, निर्झरिणी, सरिता आणि धव. ओके, नदी, निर्झरिणी, सरिता हे नदीसाठीचे समानार्थी शब्द आहेत. आणि धव, धव ह्यातला वेगळा आहे बघा. धव म्हणजे पती. धव म्हणजे पती, त्याला आपण कांत म्हणतोय. त्यानंतर वल्लभ, वल्लभ नवरा. तर हे पतीसाठीचे शब्द आहेत बघा. तर हे माहिती पाहिजे. आता पुढचा नेक्स्ट, आता विद्यार्थी मित्रांनो शेवटचा क्वेश्चन आहे बघा, अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे, 25वा क्वेश्चन आहे. काय म्हणते बघा, योग्य वाक्यप्रचार ओळखा. योग्य वाक्यप्रचार आपल्याला इथे ओळखायचा आहे. ताव मारणे, भरपूर न खाणे. 2 नंबरचा, तारे तोडणे, विचार करून बोलणे. नंबर 3, ताल सोडणे, धरबंध नसणे. नंबर 4, ताव चढणे, राग न येणारा. ओके, असं त्यांनी म्हणले, राग न येणारा. आता बघा ह्याच्यामध्ये आपण चेक करूया काय म्हणले बघा, योग्य वाक्यप्रचार ओळखा. क्वेश्चन पहिल्यांदा वाचायचा आणि तरच आन्सर नंतर द्यायचं बघा. ताव मारणे, भरपूर न खाणे. नाही, ताव मारणे म्हणजे हात मागं सारूनच खाते, हे की नाही सांगा बघा. म्हणजेच हे काय आहे बघा तुमचं इथं, हे चुकीचं आहे. ताव मारणे म्हणजे भरपूर खाणे. त्यानंतर बघा, तारे तोडणे, विचार करून बोलले. नाही, तारे तोडणे, आकड्याची तारे तोडू नका असं म्हणते बघा, हे की नाही. तारे तोडणे म्हणजे काय, डायरेक्ट बोलायचं, विचार काय करायचं नाही. ओके, म्हणजे हे पण तुमचं येणार नाही. तारे तोडणे म्हणजे विचार करून बोलणे नाही, तारे तोडणे म्हणजे विचार न करता बोलणे. त्यानंतर बघा, ताव चढणे म्हणजे राग न येणारा नाही. ताव चढणे, पारा चढणे म्हणजेच काय, राग येणे. राग न येणारा होईल का, नाही. म्हणजे योग्य कुठला आहे बघा ह्याच्यामधला, ताल सोडणे म्हणजे धरबंध नसणे. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं इथं आन्सर आहे बघा. तर हे जे काही क्वेश्चन आहे ते बरोबर वाचून त्याचा आन्सर आपल्याला देता आलं पाहिजे बघा. जे आपण 25 क्वेश्चन घेतले ते अत्यंत महत्वाचे क्वेश्चन आहे बघा. तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. तुमची पोलीस भरतीची एक्झाम असू दे, टीईटीची असू दे, तलाठी भरती असू दे, वनरक्षक असू दे, 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार बघा. तुम्हाला आवड असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याच्यानंतर तुमचे जे काही मित्र असतील ओके त्यांपर्यंत पाठवा. ओके, 100% त्यांना फायदा होईल.